गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात? बरेच असतील. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आम्ही कुठे गेलो होतो बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे खूप छान वाटलं. काल कामातून असा दिवस मोकळा नाही का. तर आम्ही गेलो होतो लग्नाला. तर कोणाच्या लग्नाला? तर म्हणजे नंदेच्या मुलीच्या लग्नाला गेलेलो. तर मग ताईच्या मंदिरामध्ये लग्न होतं नारायणगावमध्ये. तर आम्ही पोचलो हॉलमध्ये पोचायच्या अगोदर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि मग गेलो हॉलमध्ये. तर बघा किती गर्दी होती आणि असं नियोजन मस्त आहे ना. खुर्च्या वगैरे बसायला. आमचं पिलू कसं खेळते. आमची सगळी फॅमिली इथं बसलेली. आम्ही साखरपुड्यालाच गेलेलो. साखरपुडा म्हणजे चालू म्हणजे संपत आलेला तेव्हा गेलेलो. मग साखरपुडा वगैरे झाला. मग फायनली गेलो जेवायला पण एवढं मस्त होतं ना मंडळी. शेतातलं जेवण आणि असं खुर्चीवर बसून जेवण. पण शेतातल्या जेवणाची मज्जा वेगळीच असते मंडळी. तसं हॉलमध्ये असं बसून खुर्चीवरती नाही एवढं पोट नाही भरत, कारण सगळी माणसं पाठीमागच उभी असतात. आवरा 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 आवरा, एवढी गर्दी होती. आम्ही अगोदर जेवलो, माझी बहीण आणि ही नंतर जेवले. आम्ही नंतर म्हणजे व्हिडिओ काढला एक आणि नंतर जेवलो. मग माझ्या बहिणीने आहे ना, हे नवरीला एवढं सगळं सामान दिलेलं. म्हणजे अजून लावायचं राहिलं होतं बाकीचं. काही लावत होती, ठेवत होती तिथं. म्हणजे एवढं सगळं मुलीला ते लोकांनी मागितलं नव्हतं, तरी मुलीच्या आईने सगळं म्हणजे जेवढं मुलीला लागतं तेवढं सगळं दिलं. जेवढं पाहिजे असतं तेवढं. म्हणजे घरात ज्या वस्तू लागतात ना त्या सगळ्या वस्तू दिलेल्या. तर मग हे सगळं लावून झालं. हे खायचं वगैरे सगळं नाही का, रुखवत वगैरे सगळं दिलं. तर अशा पद्धतीने आहे ना सर्व, म्हणजे तिचा प्रपंच संसार सगळा तिथं ठेवलेला होता. मुलीचं किती अवघड असतं मंडळी, सगळं द्यायला लागतं मुलीला नाही का. लेक सुखाचं नंदन तसं म्हणतात ते. लेकीसाठी आई काही पण करू शकते. मग सगळं झालं. मग आम्ही फायनली गेलो. आमच्या पोरींला ड्रेस घ्यायचे होते, कपडे. तर गेलो तिकडं ड्रेस घ्यायला दुकानामध्ये नारायणगावच्या. घेतला ड्रेस. म्हणजे चॉईस चालू होतं त्यांचं. आमचं पिलू बघा कसं खेळते, लोळते.